ज्योतिपूजन. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे. या महिन्यात येणारा प्रत्येक वार हा वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे. तसं पाहिलं तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात. श्रावणी सोमवारचे व्रत करतात. त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते. हे व्रत म्हणजे ज्योतिपूजन. ज्योतिपूजन करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात ज्योतिपूजन केले जाते. मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचे दिसून येते. ही पूजा संतती रक्षणार्थ केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते. या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. यालाच जरा जिवंतिका पूजन असे म्हणतात. जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती रक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते. या दिवशी आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण व जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या 2 देवता आहेत. जरा जिवंतिकाबद्दल तुम्हाला स्कंद पुराणात माहिती मिळू शकते. त्यात असे म्हटले आहे की पूर्वी 5 वर्षाच्या आतच लहान मुलांचे मृत्यू होत असत. त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली. म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर शुक्रवारी न चुकता करतात. जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजा होत आली आहे. विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या प्रतिमेत 4 वेगवेगळ्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. जिवंती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमाने त्यांना पूजलंही जातं. दर श्रावणी शुक्रवारी लहान बाळासाठी पूजा करावी. ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन करून कुलदेवीचे व लक्ष्मी मातेचे पूजन करावे. या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे व निर्जली उपवास करावा. महिलांनी सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवावे. श्रावणी शुक्रवार व ज्योतिपूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुलाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस सवाष्ण करणे म्हणतात. श्रावण महिन्यात 4ही शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावून त्यांना दूध, साखर, चणे फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण स्त्रियांना जेवू घालावे. त्यांना दक्षिणा द्यावी. श्रावणातल्या 4ही शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. ही पूजा संततीच्या रक्षणार्थ केली जाते. ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार असेल, जसे की मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, हा कोणताही वार येईल त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीवर हा ज्योतीचा कागद लावावा. त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करावी. श्रावणी शुक्रवारी कुलदेवीची, लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची पूजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा ह्यांचे एकत्र करून केलेली माळ, हळदी कुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून ज्योतीची पूजा करावी. पुरणाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करावी. विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवावे. तसेच दूध, साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.
त्या दिवशी शुक्रवारी मुख्यतः पुरणाचा स्वयंपाक करावा. बाकी स्वयंपाक वरण भात, तूप, लिंबू, भाजी, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, डाळ, आमटी इत्यादी करावा. ह्या दिवशी मुलांना आरत्या म्हणजेच कणकेत गूळ घालून तुपाचे मोहन घालून छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या द्याव्या. तसेच मुरण्या द्याव्यात. मुरण्या म्हणजे पिकलेल्या केळ्यात रवा, गूळ, खोबरे घालून छोटे छोटे तळलेले गोळे द्यावेत. देवापुढे रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवाष्णींच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवायस बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा नारळाने ओटी भरावी. ज्योतीची पूजा करून झाल्यावर तिला औक्षण करून ज्योतीची आरती करावी. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे. कुंकू अक्षता लावून चणे, साखर, फुटाण्याचे व आरत्या मुरण्यांचे वाण द्यावे. निरंजनात 5 तेलवाती घ्याव्यात. फुलवाती घेऊ नयेत. त्याने औक्षण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. परगावी जर मुले असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या. म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटीही भरावी. श्री ज्योतीची आरती. जय देवी जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. श्रावण येताची आणू प्रतिमा, ग्रहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊनी कहाणी सांगूया. जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊ. चणे हळदी कुंकू दूधही देऊ, जमुनी आनंदे आरती गाऊ. जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. सटवीची बाधा होई बाळांना, सोडविशी त्यातून तुझी तयांना. यासाठी तुझला करीती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. तुझी या कृपेने सौख्य नांदू दे, वंशाचा वेल वाढू दे. सेवा हे व्रत नित्य घडू दे, म्हणीचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय ज्योती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. अशा प्रकारे ज्योतीची आरती करावी. त्यानंतर मुलांना प्रसाद वाटावं, सर्वांनाही प्रसाद द्यावा. अशा प्रकारे हे ज्योती देवीचे महात्म्य आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.